कागल तालुक्यातील वाळवे खुर्द इथल्या 28 वर्षीय पल्लवी संतोष आळवेकर या महिलेनं पारंपरिक चौकट मोडत शेती क्षेत्रात धाडसी पाऊल टाकले। पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या पॉवर ट्रेलरच्या माध्यमातून त्या सध्या शेती मशागत, ऊस भरणी, नांगरणीसह अनेक जोखमीची कामं करत आहेत। त्यांच्या या धाडसामुळे परिसरात त्यांचं कौतुक होत असून इतर महिलांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत। ग्रामीण भागात महिलांनी शेतीत काम करणं नवीन नाही, मात्र पॉवर टेलर सारखे अवजड यंत्र चालवत शेतीची कठीण कामं करणं हे धाडसाचं मानलं जातं। पल्लवी आळवेकर यांनी गेल्या 8 महिन्यापासून पती संतोष आळवेकर यांच्या साथीनं हे काम सुरू केलं। आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं। कोणताही व्यवसाय करताना भीती न बाळगता पूर्ण लक्ष देऊन काम केलं तर त्यात नक्कीच यश मिळतं। त्यामध्ये पतीची मला मोठी साथ मिळाली, त्यामुळे पॉवर टिलर चालवून उत्तम शेती करू शकते, असं पल्लवी आळवेकर यांनी सांगितलं। सध्या पल्लवी आणि त्यांचे पती मिळून दिवसाकाठी सुमारे 1.5 एकर ऊस भरणीचं काम करतायत। मेहनतीचं काम असलं तरी त्यातून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं त्या सांगतात। शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढत असताना महिलांनीही पुढे येण्याची गरज असल्याचं मत त्या ठामपणे मांडतात। पॉवर टेलर हा लोक म्हणतात की पॉवर टेलर हा धंदा खूप जोखमीचा आहे, पण ह्या धंद्यात जेवढं लक्ष देऊन काम करेल तेवढा हा धंदा प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे। माझ्या नवऱ्याने मला या धंद्यात भरपूर साथ दिली। माझा पाठिंबा असं म्हणतात फुल सपोर्ट म्हणजे माझे मिस्टर, त्यांनी मला हा धंदाचा ह्या व्यवसाय करण्यात म्हणजे तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीमागे उभा आहे, तू जे करशील त्या प्रत्येक गोष्टीत मी तुला साथ देईल, असं आजपर्यंत माझा नवरा माझ्याशी गोष्टी म्हणजे हे सांगत आलेत। आणि आता हा भरणीचा हे सीझन चालू आहे, त्यामुळे या धंद्याला भरपूर मागणी आहे। आम्ही आज दोघं नवरा बायको हा धंदा म्हणजे एकजुटीनं एक संघटीनं करतोय। आज अनेक शेतकरी शेतीतील अडचणी, मजुरांची कमतरता यामुळे मेटाकुटीला आलेत। अशा परिस्थितीत एक महिला धाडसानं पॉवर टिलर चालवत शेतीची सर्व कामं करत आहे। आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे। शेती क्षेत्रातही महिलांनी पुढाकार घेतल्यास शेती उत्पादन वाढीस मदत होईल, तसंच कुटुंबाचं आर्थिक उत्पन्नही वाढेल। पल्लवी आळवेकर यांचा आदर्श इतर महिलांनी घेतला तर शेतीतून अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर कुटुंब व्यवस्था उभी राहू शकते, असं म्हणता येईल। बी न्यूजसाठी वाळव्याहून श्रीकांत जाधव।